जय भीम. आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने उदगीर येथील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि माननीय नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या गोष्टीचा निषेध केला, त्यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांनी या गोष्टीची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांचा उन्मादाची भाषा आपल्याला दिसून आलेली आहे. ते सांगतात की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम असतो. सुप्रीम कोर्टात जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर ते देऊ शकतं, नाही तो आपण मान्य करतो असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने दिलेली फाशी रद्द करण्याचा अधिकार देखील माननीय राष्ट्रपतीला असतो. या देशामध्ये सर्वात सुप्रीम ते भारताचं संविधान आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. संविधानापेक्षा काहीही सुप्रीम या देशामध्ये नाही, आपण समजून घ्या. जेव्हा 5 कोर्टच्या बेंचनी निर्णय दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की हा आमचा अधिकार नाही, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा हा अधिकार संसदेचा आहे. आणि नंतर अपिलामध्ये 7 कोर्टच्या बेंचनी त्याच्यावरती निर्णय दिला. मग त्यांना संसदेचा अधिकार त्यांना मिळाला होता का, त्यांना प्राप्त झाला का? या गोष्टी आपण समजल्या पाहिजे. समाजाची दिशाभूल करणं बंद करा आणि कायदा काय सांगतो ते समजून घ्या. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही तोपर्यंत आपण विनाकारण लोकांची माथे भडकवण्याचं काम करू नका. या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, सुप्रीम कोर्टापेक्षाही संविधान मोठं आहे आणि संविधानाचा इथे खून होतोय. म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावरती उतरलेत आणि सांगतायत की संविधानानं जो दिलेला अधिकार आहे तो अबाधित राहायला पाहिजे. आज इथे उपवर्गीकरण करण्याच्या माध्यमातून समाजाचे तुकडे करण्याचा, आरक्षणाचा तुकडे करण्याचा आणि आरक्षण संपवण्याचा डाव इथे खेळला जात असताना आपण अशा पद्धतीनं लोकांची माथे भडकवण्याचं काम करतात, हे अतिशय निंदनीय आहे. आणि आपल्याला आरक्षणानेच 10 वर्ष आमदार राहण्याची संधी दिली होती. तुम्ही काही फक्त मातंग समाजाच्या मतदानावरती आमदार झाला नाहीत, तुम्हाला सर्व समाजाने मतदान केलं होतं म्हणून तुम्ही आमदार झाला होता, ही विसरता कामा नये. आणि त्या 10 वर्षामध्ये तुम्ही मातंग समाजाला काय न्याय देऊ शकला नाही. तुम्हाला न्याय देण्याची तर संधी मिळाली होती ना. तुम्हाला आरक्षणानं तिथे जाऊन बसवलं होतं, त्यावेळेस तुम्हाला काय झालं होतं? तिथं ह्या मातंग समाजाच्या मुलांसाठी तुम्ही काय काम केलं? तुम्ही त्या विधानसभेमध्ये जाऊन, त्या सभागृहात जाऊन कायदे करून तिथे न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे होता. 2011 मध्ये जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही करायला भाग पाडायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही केलं काय? तर तुम्ही रस्त्यावर त्या पायऱ्यावरती बसून डपडं घेऊन, हलगी घेऊन, पोतराजाचे कपडे घालून, पायात घुंगरं बांधून तिथं बसलात आणि समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलात. आपल्या नेत्याचं अनुकरण आपला समाज करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये कपडे नव्हते, अंगभर कपडे नसलेला समाज, त्याला राहण्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाय कोट आणि सूटबुटामध्ये राहिले, यासाठी की माझा समाज माझं अनुकरण करेल आणि उद्या टाय कोटामध्ये राहण्याची तो स्वप्न बघेल. मग तुमची स्वप्न काय बघायची त्यांनी? तुमची स्वप्न काय पोतराज होऊन फिरायचं का? कशा पद्धतीनं तुम्ही समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे? आणि हे खापर तुमचं आहे, हे तुमचं अपयश आहे. तुम्ही राजकारण्यांनी त्या समाजाला मागे ठेवण्याचं काम केलेलं आहे. हे पाप तुमचं आहे, हे तुम्ही विसरून चालता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं पुन्हा आम्ही आव्हान करतो, सल्ला देतो, यानंतर तुम्ही याद राखा, आंबेडकर कुटुंबावरती जर तुम्ही आरोप केले, सल्ला देण्याचं काम केलं तर तुम्हाला याच पद्धतीनं उत्तर मिळेल. म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबाच्या वरती आणि आंबेडकर कुटुंबावरती कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट येता कामा नये आणि ते कोणीही केलं तरी त्याला याच पद्धतीनं उत्तर मिळेल. धन्यवाद. जय भीम.